झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाढवून या. हे 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 ज्याला कोण मोठ्याने हक्क तिकडे कळत नाही की ते हे ना ते गातायत. अरे हे गातायत मग ते एवढं मागून कशाला गातायत? पुरं येऊन गायला सांगा. पुरं येऊन गातात तो गायक ना मागून गातो तो बॅकग्राऊंड गायक. पुरे गायला सांगते ना पुरे गाय. कोण हे ऐकतं येऊ दे. वा 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 हे 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 कोरा कागज था ये मन मेरा मेरा लिख दिया नाम उस पे तेरी. अरे ना इथं काय करतो तू? रे वासरे तू काय इकडे करत? मी जज इकडे जज. तू जज आहे मग परत आपल्या हिशोबाचं काय करतोय? नाही ते तुझं लावूनच टाकतो सगळा हिशोब आहे. ए यार याला काय फालतू हे काय फालतूगिरी आहे यार. ह्याला कसा कोणी जज म्हणून बसवला? अरे दुसरा कोण तुम्हाला सापडला नाही काय? हा काय माणूस आहे का जज म्हणून लायक? मी इथे नमूद करू शकते की हेच जज असून आज जे जिंकेल त्याला ते सेकंड हँड बाईक देणार आहेत आणि 1 गुंठा जमीन सुद्धा देणार आहेत. आता ठीक आहे मग आता हे स्पॉन्सर आहेत तर काय तुमचं गाणं ऐकण्यासाठी आमचे कान असुसलेत का? स्वर्गंगेच्या काठावरती. राहून गेलं ते काय झालं? कल मी नंदीत पोहायला गेलं. नंदी? हा म्हणजे नंदी पाण्याची नंदी नदी पोहायला गेलो होतो ना. परत सगळी उडी मार. मी पण उडी मारली. मग पोवत डुंबत म्हणजे कानात थोडस पाणी गेलं. त्याच्यामुळे तू काय बोलतोस ते मला ऐकायला येत नाही. सगळं बुम 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 ऐकायला. तर मला आता इंजेक्शन घ्यायला लागेल. इंजेक्शन 1 मिनिट. काहीतरी ओरडलं म्हणून ऐका. किलर आलं ऐकायला. बरं मी करू सुरुवात? सुरू नो प्रॉब्लेम. वा वा. स्वर्गंग एक लिमिट. अमीर म्हणा सी शार्प दे जरा. सी शार्प. क्या बात. गाणं मी गाणार आहे हे काय उगाच सूर लावतायत? आता ते आपले पाहुणे जज्जेत म्हटल्यावर ते जज्जे बोलतील ते आपल्याला ऐकावं लागणार आहे. स्वर्गंगेच्या काठावरती क्या बात है बेटा. वचन दिले तू मला. मस्त मस्त मस्त. क्या बात है. झाला हनी सिंग ना. हनी सिंग कवरे मस्त गाणं गात रे. झाला तो गाणं गाय लागला तर मी यासारखं सरबट तो सैराट होतं माझ्या अंगात. सैराट. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अहो इथे आपण हनी सिंगच्या गाण्याविषयी बोलायला आलोय का? आता आपल्या समोर पंढरीनाथ कांबळे हे गाणं सादर करतायत. त्यांच्या गाण्याविषयी बोलणं अपेक्षित आहे की नाही आपल्याला? मग वसारे मला किलर बोलायचं ना की बाबा तू पॅडी कांबळेचं गाणं ऐक. तू ऐक बोलल्यावर मी मोबाईलचं गाणं ऐकतं. असं केलं ना ऐक तर मी हे गाणं ऐकतं. इथे आपण एका रियालिटी शोचे परीक्षक म्हणून आलोय. ते मोबाईलवरचे गाणे ऐकण्यासाठी आलोय का? तुम्ही त्यांचं गाणं ऐकणं अपेक्षित आहे. 1 मिनिट. आता तुमच्यासाठी ते पुन्हा गाणं गातायत. तुम्ही हे ठेवून द्या आणि त्यांचं गाणं ऐका. ओके गाणं गा. चल गा बाबा गा तू. स्वर्ग एक लिमिट. ते आमिर सी शार्प दे मला. अरे काय बापरे. स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. वा वा वा
वा वा वा वा पॅडी स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. बाद आहे बेड्या. सुंदर. वा 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 शब्द नाही वा वा. वा 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 म्हणजे पॅडी तू काय गायला सर सर तुम्ही बोलताय तुम्ही माझ्याबद्दल बोलताय. थँक्यू. अरे तेच बोलतोय वत्सरे तू काय गायला काय गायलास काय गायला. सर हे मी भावगीत गायलो सर. अरे झालं गाणं काय गाणं कसं पाहिजे म्हणजे स्वरगंगेच्या काठावरती गाताना किती प्रसन्न झाले पाहिजे. हे गातो तर असं वाटतं मिठी नदीच्या काठावरनं गातो. रे वत्सर्या मला सांग स्वरगंगा कुठं आहे गंगा कुठं आहे गंगा इकडं गंगा मग तुझा हात कुठं असा पाहिजे स्वरगंगेचा इकडं वर पाहिजे वर गा नुसतं असं करून नाही फालतूगिरी चालणार वर हात. एक क्षण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम. हे झालं ते. इथे गायनाची स्पर्धा आहे की नाही मग गायकाचं सूर ताल हे तपासून बघितलं पाहिजे. त्यात तो हातवारे कसे करतो याला कसं काय महत्व असू शकतं तुमच्या लेखी. नाही ठीक आहे चला वाद नको पॅडी कांबळे उत्तम गाणं गातात सूर तालाला कुठेही हल्लेले नाहीये. तुमच्या हातवाऱ्यांसकट पुन्हा एकदा ते पण मॅडम सादरीकरण हातवाऱ्यांचा काय संबंध नाही पण मॅडम याच्यात. करा स्वरगंगे आमिर जरा सूर दे. अरे नाही. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. वसाऱ्या स्वरगंगेच्या काठावरती अरे वसाऱ्या नंदी केवढी मोठी आहे. हे काय कोकणातली काय पायवाट आहे. अरे नंदी अशी पाहिजे नंदी अशी पाहिजे असाच कर वसाऱ्या. नाही हे गाणं आहे ना मी तर म्हणतो वसाऱ्या या शोधलं नाही हे बैठकीतलं गाणं आहे. एक मिनिट ते गातील गाणं पुन्हा मग आपण बघूया. तुम्ही पुन्हा एकदा गाणं गा बरं स्वरगंगेच्या काठावरती. ठीक आहे हा. रसिको हा. म्हणजे आता मान्यवर परीक्षकांचं जर म्हणणंच असेल तर आतापर्यंत तुम्ही बैठकीची लावणी ऐकली असेल पण मी आज तुमच्या समोर बैठकीचं भावगीत ऐकवतो. स्वरगंगेच्या घाटावरती चन दिले तू मला. अरे हे वसाऱ्या हे काय चाललं हे फालतूगिरी चालली रे तुझी. भावगीत बसवून बैठक. स्वरगंगेच्या काठावर तू बसलायस का ना. आता स्वरगंगेच्या काठावरती वचने दिले मी तुला तर वचन द्यायला जेव्हा गंगा येतं तसं कुलावर नको करेल पाणी येतं ना. ही चड्डी भिजते ना. वसाऱ्या ही चड्डी भिजल आवरा तू भिजल तरी भासला काय फालतूगिरी. याला तर लॅमिनेट करून टाकतो मी. लॅमिनेट एक क्षण मला काय म्हणायचंय की मुळात ही अभिनय स्पर्धा नाहीये गायन स्पर्धा आहे हे आपण विसरता कामा नये. तू नको सांगू रे वसारे मना तू विसरायला मी हे पण नाही विसरला की याचा माझा जागा राहायचं. वा नाही काय पट्टी कुठल्या आवाजात घात माहितीये पट्टी याला माहितीये पट्टी उत्तम होती त्यांची पट्टी काही चुकीचं नव्हतं त्याच्यात. पट्टी कशी असते ते मी दाखवतो. बापरे आमिर जर म्हण डी दे आता शाळ. अरे स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले मी तुला न बाई तू ओळखले का मला न बाई तू ओळखले का मला. या पट्टीत गाऊन दाखव.
हिरा वसाऱ्यांना पट्टी कुठली अजून माहित नाही. मी 12 इंचीत वसाऱ्या 6 इंच तरी का. अरे तुझी लायकी तरी आहे का माझं गाणं जज करायची? अरे तुझं करिअर आहे ना, करिअर ते माझ्या 150व्या गाण्याच्या कोरस पासन सुरू झालं होतं. जज करायला बसतोयस, माझं गाणं जज करतोस तर तू लायकी तरी आहे का तुझी? झालं का भातुकर का म्हणतोय? याने माझ्याकडनं 50